हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12वा भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12. श्लोक क्रमांक 1. अर्जुन उवाच. एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. अर्जुन म्हणाला, अशा प्रकारे जे भक्त निरंतर सतत तुमचीच उपासना करतात, तसेच जे अविनाशी अव्यक्त अरूपाची उपासना करतात, या दोन्हींपैकी सर्वोत्तम योगी योगवेत्ता श्रेष्ठा कोण आहे? एवम याचा संबंध मागील अध्यायाशी आहे. श्लोक क्रमांक 54 आणि 55 मध्ये भगवंत श्रींनी अर्जुनाला सांगितले की मी केवळ भक्तीनेच जाणता येतो, पाहता येतो. केवळ अनन्य भक्तीनेच मी प्राप्त होतो. जो साधक माझी अनन्य भावनेने भक्ती करतो, अनासक्त होऊन माझ्यासाठीच कर्म करतो, असा माझा भक्तच मला प्राप्त होतो. यास्तव येथे अर्जुन एवम म्हणजे अशा प्रकारे असे म्हणत आहे. सततयुक्ताः ये भक्ताः त्वां पर्युपासते. अर्जुन भगवंत श्रींना म्हणत आहे की अशा प्रकारे एका प्रकारचे भक्त आहेत की जे नेहमी तुझीच उपासना करत असतात, नित्य निरंतर केवळ तुलाच भजत असतात. येथे अर्जुनाला म्हणायचं आहे की भगवंता तुला गुणरूप देऊन तुझी सगुण उपासना करत असतात. वास्तविक भगवंत श्री अरूप निराकार आहेत. तरीही हे भक्त भगवंत श्रींना अनेक प्रकारची रूपं देतात आणि त्या रूपांची पूजा अर्चा करतात. भगवंत श्रींच्या मूर्ती तसबिरी तयार करतात, त्याला आकार देतात आणि या भगवंत श्रींच्या गुणरूप प्रतीकाची उपासना करतात. कारण अगदी सोपं आहे. अदृश्य परमात्मा जाणायला कळायला अवघड आहे. जे समोर दिसत नाही त्याची पूजा करता येत नाही, परंतु जर समोर काही असेल तर त्याची उपासना करता येते. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे, बांधोनिया जिवारी उपासती. इंद्रियांना पकडता येईल, त्याचा बोध होईल असे योगेश्वराचे रूपडे समोर ठेवून भक्त उपासना करतात. भगवंत श्री अनेक वेळा येथे अवतार घेते झाले. अवतारात ते सर्वसामान्य मानवासारखेच येथे राहत होते. याचप्रमाणे येथे अनेक देव माणसे ईश्वरी अंश असलेली होऊन गेली, आत्ताही आहेत. ती सामान्य माणसांप्रमाणेच दिसत होती, दिसत आहेत. यावरून सर्वसामान्य भक्ताने भगवंत श्रींना रूप दिले आणि सगुण उपासना सुरू केली. आपण पाहिले की अर्जुनाला भगवंत श्रींनी विश्वदर्शन दिले. असा हा त्याचा सखा त्याचं सारथ्य करत आहे. एक अगदी सामान्य मानव म्हणून वावरत आहे, तेव्हा भगवंत श्रींची सगुण उपासना ही अगदी योग्यच आहे. येच अपि अक्षरम अव्यक्तम. अर्जुन पुढे म्हणत आहे की जसे सगुण उपासक आहेत तसेच निर्गुण उपासकही आहेत. कारण भगवंत श्री मूलतः अविनाशी अरूप अदृश्य अव्यक्त आहेत. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी हे सगुण रूप धारण केलेले आहे. येथील योजलेले कार्य आटपले की ते अवतार संपवितात. ते हे जाणतात की ते ज्ञानी भगवंत श्रींची निर्गुण भक्ती करणारे आहेत. ते मूर्तीची पूजा अर्चा न करता त्या निराकारावर ध्यान लावतात. जे अदृश्य अरूप आहे, जे प्रत्यक्ष दिसू शकत नाही, त्याची दृश्यामध्ये रूपामध्ये उपासना करणं अशा ज्ञानींना अशक्य असते. इंद्रियांना अगोचर असे भगवंत श्री ते इंद्रिय निरोध करून त्या पलीकडे अतेंद्रिय शक्तीने जाणतात. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे, आणि जे प्रणवा पैलीकडे वैखिरेसी जे कानडे
काई सयाही सांगडे नवेची जे वस्तू. ज्या ओंकारामधून हे ब्रह्मांड निर्माण झालं त्या दिव्य ध्वनीच्या हूनही पलीकडे सूक्ष्म असलेले, वाणीने वर्णन करता न येणारे, कोणत्याही वस्तूप्रमाणे नसणारे असे हे भगवंत श्री आहेत. अशा या निर्गुणाची उपासना करणारेही तुझे भक्त आहेत. तेषां के योगवित्तमः. अर्जुन भगवंत श्रींना आता प्रश्न विचारत आहे, भगवंता सगुण आणि निर्गुण असे 2 प्रकारचे तुझे भक्त आहेत. यापैकी कोणता भक्त जास्त श्रेष्ठ आहे? कोणता भक्त योगवेत्ता आहे? कोणता भक्त जास्त योग्य आहे? वास्तविक या प्रश्नाचं उत्तर भगवंत श्रींनी मागे विषयांच्या ओघात दिले आहे, परंतु ते चर्चेच्या ओघात आलेले आहे. आता अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंत श्रींनी दिव्य दर्शन दिले आहे, त्याने तो जास्त प्रभावित झालेला आहे. अर्जुन भगवंत श्रींचा सगुण उपासक भक्त आहे, तो त्यांच्या सान्निध्यात आहे. तेव्हा त्याला स्वतःचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे की नाही हे जाणून घ्यायचं आहे. निर्गुण उपासना ही प्रत्यक्ष आचरणात आणायला अनाकलनीय आहे. अर्जुनासारखे जे कोणी बहुसंख्य भक्त आहेत त्यांचे शंका निरसन येथे होणार आहे. अर्जुन भगवंत श्रींचा सखा आहे. भगवंत श्री कृपाळू होऊन स्नेहाची, सेवकाची, ब्रह्मप्राप्तीची हौस नक्कीच पुरवतात. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पळीसी तू. एक भक्त असे आहेत की जे केवळ प्रत्यक्ष समोर जे दिसत आहेत तेच जाणू शकतात. व्यवहार उघड आहे म्हणून सोपा आहे. इंद्रियांना वस्तू दिसत आहे. जी वस्तू दिसते आहे ती बुद्धीला पटते, आकलन होते. अशा दृश्य गोष्टींचा स्वीकार करणे शक्य होते. दुसरे भक्त असे आहेत की ते सर्वसामान्य तर्काच्या बाहेर पाहू शकतात. सामान्य जनांना जे दिसत नाही, सामान्यपणे जो तर्क कोणी करू शकत नाही तो तर्क असे लोक करू शकतात. सामान्यजन 2 ओळींचा अर्थ जाणतात. दुसरे असामान्य जन असे आहेत की जे 2 ओळींच्या मधला अर्थ जाणू शकतात. वाफेने किटलीवरील झाकण वर ढकलले जाते हे सामान्य ज्ञान झाले, परंतु वाफेने किटलीवरचे झाकण ढकलले जाते याचा अर्थ वाफेत एक वेगळी शक्ती आहे हे जाणणे असामान्य ज्ञान झाले. काही असे आहेत की ज्या मूर्खांमुळे ते संकटात सापडले आहेत त्या मूर्खांचा नाद सोडून शहाण्याला विचारून ते त्या संकटातून बाहेर पडतात. काही असे आहेत की ज्या मूर्खांमुळे ते संकटात सापडले आहेत त्याच मूर्खांचा उपयोग करून ते त्या संकटातून बाहेर पडतात. दोघेही संकटातून बाहेर पडतात, परंतु त्यांचे मार्ग भिन्न आहेत. येथे प्रश्न असा पडतो की यातील श्रेष्ठ मार्ग कोणता? 2 समसमान गोष्टीच एकरूप होऊ शकतात. भगवंत श्री पूर्ण आहेत आणि शून्यही आहेत. सगुण उपासक भक्तिमार्गी स्वतःला भगवंत श्रींच्या भक्तीमध्ये पूर्ण भरून घेतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. किंवा विठ्ठल गीती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विश्रांती भोगजया, विठ्ठल आसनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी, विठ्ठल जागृती स्वप्न सुषुप्ती. निर्गुणोपासक योगविद्येने विदेही होतो. देह जड आहे, आत्मा सूक्ष्म आहे याचे ज्ञान त्याला असते. तो देह आणि आत्मा यांचं पृथक्करण करतो. तो शून्य होतो. असे हे दोन्ही भक्त आपापल्या मार्गाने भगवंत श्रींना प्राप्त करतात. परमपूज्य आचार्य विनोबा भावे म्हणतात की अर्जुनाच्या या प्रश्नाने भगवंत श्रींची धांदल उडवून दिली आहे. मातेला 2 मुले आहेत. तिला विचारावे की तुला कोणता मुलगा जास्त प्रिय आहे? माता गोंधळून जाईल. या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मातेला तिची सर्व अपत्ये सारखीच प्रिय असतात. भगवंत श्रींना दोन्ही भक्त प्रिय आहेत. ते दोघेही त्यांच्याकडे पोहोचतात कारण ते दोघेही त्यांचेच आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हो प्रश्नू भला जाणसी करू.
अर्जुना, प्रश्न मोठ्या जाणकारीने विचारला आहेस. उत्तर देणाऱ्याला जाणकारीनेच द्यायला लावणारा हा प्रश्न आहे. हरिओम.